माझ्या मैत्रिणी म्हणायचे की नाही हिच्याबरोबर आपण नको राहिलं, ही कुठेही झोपडपट्टीत वगैरे असते. माझं लग्न झालंय का नाही अजून लोकांना माहित नाहीये. मी एकतर आध्यात्मिक कुटुंबातून आहे. लोकांनी तिथेही मला ट्रोल केलं की तृप्ती देसाई ना जे आहे ते हिंदुत्वाच्या विरोधात लढायचंय, हिंदू मंदिरांच्या विरोधात लढायचंय. पण मी स्वतः शनिदेवाची भक्त आहे. संविधानानं दिलेला प्रार्थनेचा अधिकार आणि समानतेचा अधिकार, जसा पुरुषाला अधिकार आहे तसा महिलांना अधिकार आहे. जिथेही आम्हाला अडवलं गेलं तिथेही प्रचंड धमक्या आल्या, तिथेही आम्हाला अगदी हल्ले करण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच लोकांनी सांगितलं की मग तृप्ती देसाई देवाला मानत नाहीत म्हणून शनी चौथऱ्यावर त्यांना जायचंय. विरोध करणाऱ्या महिला सुद्धा आता जोडीने शनी शिंगणापूरच्या चौथऱ्यावर जातात. हे आंदोलनाचा रिझल्ट आहे. या राष्ट्रपतींना तुमच्यामुळे चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेता आलं. कुंकुवामध्ये तिखट पावडर टाकून आमच्या तोंडावर फेकलेलं होतं. बऱ्याच जणांनी आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मी त्या आंदोलन झाल्यानंतर मी ICU मध्ये ऍडमिट होते. हाजी अली दर्ग्याच्या वेळेलाही फार मोठा विरोध झाला. त्यावेळेला तर हिंदू आणि मुस्लिम असं जोडलं गेलं. एखाद्याने शॉर्ट बर्म्युडा घातला किंवा एखाद्याने शॉर्ट स्कर्ट घातला, तिचा भक्तिभाव बघा ना, पण तुमचं त्या गुडघ्याच्या खाली लक्ष का? परंतु आपल्या भक्तांनी पण काही गोष्टी पाळल्या पाहिजे. आपण जर भक्ती पाहतोय, देव पाहतोय, तर त्या गोष्टी पण पाहणं. युरोपमध्ये माझ्यावर डॉक्युमेंटरी जी आहे, युरोपमध्ये हो ती झाली. पण शिक्षण कमी जरी असेल तरी आज भल्यांना जे जमलं नाही ते मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलेलं आहे. मनोज जरांगे पाटील हा एक्का आहे मराठा समाजाचा, आणि त्यांच्या मागे मग तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून राहिला नाही राहिला, इथला करोडो मराठा समाज त्यांच्या मागे. त्यामुळे त्यांच्या समोर, त्यांच्या आंदोलनाच्या पुढे सरकारला झुकावंच लागतं. राजकारणात जाण्याची काही इच्छा